आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेलाही जनतेने सपशेल नाकारलं। राज ठाकरेंची माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या रूपात प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र स्वतः राहत असलेल्या माहीम मतदारसंघातही राज ठाकरे मुलाला निवडून आणू शकले नाहीत। माहीममध्ये महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी तिरंगी लढत होती। अमित ठाकरेंनी घरोघरी जात प्रचारही केला होता। मात्र प्रचार रॅलींना प्रतिसाद देणाऱ्या दादर माहीमकरांनी मतं मात्र महेश सावंत आणि सदा सरवणकर यांना दिली। अमित ठाकरे थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले। अमित ठाकरे एवढाच मनसेला धक्कादायक निकाल कल्याण ग्रामीण मतदारसंघातलाही होता। कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील विजयाच्या विश्वासात होते। मात्र शिंदे गटाच्या राजेश मोरे यांनी बाजी मारली। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या संदीप देशपांडेंना पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं। तर शिवडीमध्ये भाजपचा पाठिंबा मिळूनही बाळा नांदगावकरांना फायदा झाला नाही। ठाणे शहर मतदारसंघात अविनाश जाधव, बेलापूर मतदारसंघात गजानन काळे यांचा सोशल मीडियानं बोलबाला केला खरा, मात्र मतदारांनी त्यांना आपलं मत मात्र दिलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।